पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. वयाच्या 9व्या वर्षी लग्न झालेल्या मुलीने आपल्या नवऱ्याला बोलताना ऐकलं की माझी बायको शिकली सवरली तरच मला संसार शक्य आहे. हे ऐकून त्या मुलीने शिक्षणाचा ध्यास घेतला. जिद्दीने शिक्षण तर घेतलंच, पण तेवढ्यावर न थांबता तिने लिखाणाला सुद्धा सुरुवात केली आणि मराठी भाषेतील पहिली मराठी कादंबरीकार होण्याचा बहुमान पटकावला. ही मुलगी म्हणजे ज्येष्ठ लेखिका काशीबाई कानिटकर. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात एका स्त्रीने शिक्षण घेणं हे तत्कालीन समाजाला मान्यच नव्हतं. पण अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत काशीबाई कानिटकर शिकल्या आणि नावाजलेल्या लेखिकाही झाल्या. वय लहान असल्यामुळे लग्न झालं तरी काशीबाई आपल्या माहेरीच राहत होत्या. माहेरी आपल्या भावंडांच्या मदतीनं काशीबाईंनी शिकायला सुरुवात केली. कदाचित त्यावेळी काशीबाईंना अंदाज सुद्धा नसेल की त्यांच्या शिक्षण घेण्याचा फक्त त्यांच्यावरच नाही तर समाजावर सुद्धा किती चांगला परिणाम होणार आहे. 20 जानेवारी 1861 रोजी साताऱ्याजवळील आष्टे या गावी काशीबाईंचा जन्म झाला. त्यांच्या दोन्ही भावांना शिकवायला शिक्षक घरी येत असत. ते बघून आणि ऐकून त्या लिहायला शिकल्या. त्या काळात स्त्री शिक्षणाला विरोध असला तरी त्यांचे वडील कृष्णराव बापट यांनी काशीबाईंना प्रोत्साहन दिलं. काशीबाईंचं लग्न वकील गोविंदराव कानिटकरांशी झालं. ते सुधारणावादी विचारांचे होते, पण तत्कालीन विचारसरणीनुसार ते काशीबाईंचे शिक्षण उघडपणे सुरू ठेवू शकत नव्हते. पण तरीही गोविंदराव त्यांना वाचण्यासाठी पुस्तकं आणून देत. मग तांदूळ डाळी निवडत असताना पुस्तक पाठीखाली ठेवून त्या वाचत असत. घरात इतर कोणी असेल तर त्यांना कळू नये म्हणून एखाद्या खोलीत एकटं बसून काशीबाई वाचनाचं काम करत असत. काशीबाई मराठी भाषा स्वतः शिकल्या, पण इंग्रजी त्यांना गोविंदरावांनी शिकवलं. हे काम काही सोपं नव्हतं, कारण शाळेत शिकलेल्या गोविंदरावांना घरीच शिक्षण घेतलेल्या त्यांच्या बायकोला सगळ्याच गोष्टी एखाद्या लहान मुलाला शिकवावं तशाच शिकवायच्या होत्या. काशीबाईंचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी आहे. इतक्या सगळ्या समस्या असताना सुद्धा त्या मात्र चिकाटीने सगळं शिकत होत्या. दिवसा वेळ मिळत नसे म्हणून त्या रात्री किंवा पहाटे सुद्धा अभ्यास करत असत. बदलत्या काळानुसार कुटुंबातील लोकांचे विचार सुद्धा बदलत होते आणि हीच गोष्ट काशीबाईंच्या घरात सुद्धा घडत होती. काही कार्यक्रमांना त्यांच्या सासू वहिनी किंवा घरातील इतर स्त्री मंडळी जात नसत, पण गोविंदराव मात्र काशीबाईंना आपल्याबरोबर घेऊन जात. त्यामुळे घरातील सगळ्यांचा अबोला, कठीण कामं, त्यांच्या वाट्याला येणं ह्या सगळ्या गोष्टी काशीबाईंना भोगाव्या लागत होत्या. गोविंदराव आणि काशीबाई प्रार्थना समाजाच्या सभांना जात असत. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करण्याच्या हेतूनं त्या काळात प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली होती. तिकडे काशीबाई चर्चेत सुद्धा सहभागी होत असत आणि या सभांमुळे त्यांना शास्त्रीय विषयांमध्ये सुद्धा रुची निर्माण झाली होती. अर्थात हे सगळं त्यांच्या सासू सासऱ्यांच्या नकळतच सुरू होतं. एकदा प्रार्थना समाजात येणाऱ्या सगळ्या महिला वर्गाला पूर्वीच्या स्त्रिया आणि हल्लीच्या स्त्रिया या विषयावर निबंध लिहून आणायला सांगितला होता. काशीबाईंनी सुद्धा एक निबंध या विषयावर लिहून दिला. त्यांना काहीही कल्पना न देता सुबोध पत्रिकेत तो छापण्यात आला. काशीबाईंच्या सासऱ्यांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही आणि त्यामुळे घरात त्यांना या गोष्टीची शिक्षा भोगावी लागली. तरीही त्यांनी शिक्षणाचं कार्य अव्याहतपणे सुरू ठेवलं. काशीबाईंनी मनोरंजन, नवयुग, विविध ज्ञान विस्तार आणि निबंध चंद्रिका या नियतकालिकांमधून लेखनाची सुरुवात केली. 1889 साली त्यांचा शेवट तर गोड झाला हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर रंगराव, पालखीचा गोंडा, चांदण्यातील गप्पा, शिळोप्याच्या गोष्टी असे काही कथासंग्रह त्यांनी लिहिले. तत्कालीन लेखक हरिनारायण आपटे आणि गोविंदराव कानिटकर यांचा अतिशय घरोबा होता. हरिभाऊंनी सुद्धा काशीबाईंना लिखाणासाठी बरेच प्रोत्साहन दिले. 1929 साली हरिभाऊंची पत्रे या नावाने काशीबाईंनी हरिभाऊंची पत्रे संपादित केली होती. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावरील चरित्र त्यांनी लिहिलं.
त्यामुळे काशीबाई मराठीतील आद्य चरित्र लेखिका ठरतात. जे कृष्णमूर्ती यांच्या ॲट द फिट ऑफ द मास्टर या इंग्रजी पुस्तकाचं गुरुपदेश या नावानं मराठीत रूपांतरण सुद्धा त्यांनी केलं. 1906 साली पुणे येथील ग्रंथकार संमेलनाचे गोविंदराव अध्यक्ष होते. त्यावेळी काशीबाई एकट्या महिला लेखिका म्हणून तिथे उपस्थित होत्या. 1909 साली वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्षपदी त्यांनी भूषवले. पुण्यातील सेवा सदन संस्थेच्या स्थापनेमध्येही त्यांचा सहभाग होता. 30 जानेवारी 1948 रोजी काशीबाईंनी अखेरचा श्वास घेतला. तत्कालीन समाजाचा विरोध पत्करून शिकणाऱ्या आणि लिखाण करणाऱ्या काशीबाई कानिटकर या मराठी साहित्यातील आद्य लेखिकेला आमचा सलाम. काशीबाईंची ही शिक्षणाची ओढ आणि त्यांनी त्या काळात दाखवलेलं हे धैर्य तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.